आता मागे नितेश राणे एक गोष्ट म्हणाले की महाराजांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते. नोंदी आहेत मुस्लिम सैन्याच्या तुमच्याकडे, तुमच्याही पुस्तकांमध्ये आहेत काही नोंदी त्याच्या? मुस्लिम सैन्य महाराजांकडे सैनिक होते, मावळे होते मुस्लिम? का असणार नाहीत, का असणार नाहीत? अहो मुळात महाराजांचं, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं कर्नाटकातलं राहणं सुखकर झालं ते रंदुल्ला खानामुळं. रंदुल्ला खान नावाचा मोठा सरदार होता ज्याच्या नावावरून आजचं रहमतपूर वसवलेलं आहे. आणि त्या रंदुल्ला खानाचा मुलगा एक होता रुस्तमे जमा, त्याचं नाव रुस्तमे जमा. शिवाजी महाराज ज्या वेळेला विजापूरला होते त्यावेळेला रुस्तमे जमा हा मित्र होता बालपणीचा शिवाजी महाराजांच्या. पुढे ज्या वेळेला शाहिस्ते खानावर हमला झाला त्याच्या आधी 15 दिवस शाहिस्ते खानाने 14 सरदार पाठवलेले होते नेताजी पालकरांच्या विरोधात, नेताजी पालकरला जिवंत पकडण्यासाठी. आणि नेताजी पालकरच्या पाठीमागे हे 14 सरदार त्या परांड्यापासून सोलापूर पासून विजापूरपर्यंत गेले आणि तिथे रुस्तमे जमा आडवा आला. आणि रुस्तमे जमाने सांगितलं की मी त्याला पकडून तुमच्या ताब्यात देतो. त्यांनी गोड बोलून नेताजी पालकरला घेतलं आणि जखमी स्थितीत पालखीत घालून त्याला पुण्याला पाठवलं. आणि लंगड्या पायानं त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी शाहिस्ते खानावर हमला झाला त्यावेळेला आंबील ओढ्याजवळ नेताजी पालकर उभा होता. म्हणजे ही त्यांचं आणि आपलं नातं अनेक मुसलमान सरदार किंवा सिद्धी वाह जो पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये हिंदवी स्वराज्यासाठी हुतात्मा झालेला पहिला मुसलमान योद्धा आहे. त्याचे वडील सिद्धी हिलाल, वेडात मराठे वीर दौडले 7 म्हणतो, त्या 7 मध्ये एक मुसलमान होता. काही असं वाटतं की हे त्यांना शिवाजी महाराजांना बळेच सेक्युलर बघा, मी तुम्हाला सांगतो सध्या जे चाललेलं आहे ते फक्त एक चाललेलं आहे. 2 प्रवाद आहेत, एक म्हणजे अति पुरोगामी आणि अति हिंदुत्ववादी. महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या हातामध्ये मोकळे झगे आहेत. कुणाच्या झग्याचा रंग तांबडा आहे, कुणाच्या झग्याचा रंग हिरवा आहे, कुणाच्या झग्याचा रंग भगवा आहे. आणि ते प्रत्येक जण आपापला झगा महापुरुषांना चढवण्याचा प्रयत्न करतात. हे दुर्दैव आहे. छत्रपती शिवराय हे मानवतेच्या महामंदिरात ते स्वतः त्यांनी आपलं स्थान कधीच मिळवलेलं आहे. फक्त आता सर्व राजकीय पक्ष, सर्व गट आणि तट निवडणुकीच्या आणि मतांच्या पर्सेंटेजसाठी निवडणुकीच्या बाजारात त्यांना ओढायचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामध्ये सामान्य लोकांचे हाल होत आहेत, याशिवाय दुसरं काही नाही. आणि त्याने महाराजांच्या कर्तृत्वावर आपण कुठेतरी एक प्रश्नचिन्ह त्यांना आपण छोटं करतोय का या थिल्लर वादांमध्ये महाराजांना ओढून? म्हणजे हे फार महत्त्वाचा विचार करण्याजोगं. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पण सगळ्यात महत्त्वाचं माहिती मला काय वाटलं आजच्या या टू द पॉईंट आपल्या गप्पांमध्ये, मला असं वाटलं की तुम्ही जे शेवटी म्हणलात ना की या सगळ्या एक्स्ट्रीम राईट किंवा एक्स्ट्रीम लेफ्ट अशा दोन्हीकडच्या मंडळींकडे जे झगे आहेत ना ते त्यांनी महापुरुषांना घालणं खरं तर बंद केलं पाहिजे आणि महापुरुषांना त्यांच्या उंचीवर ठेवलं पाहिजे. त्यांना कुठेही तुमच्या थिल्लर राजकारणासाठी त्याचा उपयोग झाला नाही पाहिजे. त्यांचं स्थान खूप मोठं आहे, शिकण्यासारखं बरंच आहे. पण मी आज एक तुमच्याही माध्यमातून प्रेक्षकांना तुमची परवानगी सहित सांगतो की हा आपण म्हणूया की आपल्या ह्या गप्पा पण पुढे खरंच करूया. आणि खूप इच्छा असेल प्रेक्षकांनाही की या पुढे जाणून घेण्याचं की मग संभाजी महाराजांनंतर स्वराज्याचं काय झालं, मग ताराराणींनी कसा संघर्ष केला, मग औरंगजेबाच्या तावडीतनं 20 वर्षानंतर कसे शाहू परत आले वगैरे, या सगळ्या गोष्टी खूप महाराष्ट्राला जाणून घ्यायच्यात. कसा झाला, अनेकांना खूप प्रश्न पडतात की मग पेशवाईचा उदय कसा झाला, पेशवाईचा अस्त कसा झाला, खूप गोष्टी आहेत. आणि मी आज प्रेक्षकांना तुमच्या परवानगीने सांगतो की पुढेही आपण या सगळ्या गप्पा तुमच्यासोबत कधीतरी एकदा मारूया. जेव्हा निमित्त आज या निमित्ताने का होईना, या वादांच्या निमित्ताने का होईना, तुमच्याशी गप्पांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी झाली आमची आणि अनेक नव्या गोष्टी प्रेक्षकांना कळल्यात. आज तुम्ही टू द पॉईंट या कार्यक्रमात आलात, त्यामुळे आणि त्या टू द पॉईंट या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि आमच्याशी या गप्पा मारल्यात, इतकी माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.